नमस्कार मित्रांनो, आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाचा म्हणजेच कर्मयोगाचा 5वा श्लोक. नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. कोणीही एक क्षणभर देखील कर्म न करता राहू शकत नाही, कारण प्रकृतीपासून उत्पन्न झालेले त्रिगुण मनुष्याला असहाय्य किंवा पराधीन करून कर्म करायला भाग पाडतात. जोपर्यंत जीवाला प्राकृत शरीराचा आधार आहे तोपर्यंत कर्माचा स्वीकार करतो किंवा त्याचा त्याग करतो असं म्हणणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. क्रियाशील असणं हे स्वाभाविक प्रकृती कार्य त्रिगुणांच्या म्हणजेच सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणांच्या अंकित असतं. कर्म म्हणजे आपण जे काम करतो, घरी, ऑफिसमध्ये, बाहेर, असं बरेच जण मानतात. पण कर्म हे स्थूल आणि सूक्ष्म शरीराद्वारे नेहमीच होत असतं. त्यामध्ये अन्नमय कोश, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय कोश हे सर्व येतात. म्हणजेच आपली इंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, शरीरातील वेगवेगळ्या संस्था, मन, बुद्धी हे सर्व सतत जे काही करत असतात ते सर्व कर्मच आहे. शास्त्रविहित जे कर्म आहे ते जरी टाकून दिलं तरी इंद्रियांचे, मनाचे, बुद्धीचे सर्व स्वाभाविक धर्म चालूच राहतात. वेगवेगळे आवाज कानाद्वारे ऐकणं चालूच राहतं. दृष्टी तिचं पाहण्याचं काम करतच असते. नाक गंध घेतच असतं. पाय चालण्याचं विसरत नाहीत. तहानभूक लागतच राहते. प्राणापानाची क्रिया चालूच राहते. हृदयाचं स्पंदन सतत चालूच राहतं. मनातले विचार कधी थांबतच नाहीत. बुद्धी आपलं काम करणं थांबवत नाही. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा या सर्व अवस्थांमध्ये सतत राहणारी तुरीयावस्था या आपण नेहमीच अनुभवत असतो. जन्म मृत्यू हे कोणाला टाळता येत नाहीत. याबद्दल संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हे न ठकेची जरी काही तरी सांडिले ते काही, म्हणून कर्मत्यागू नाही प्रकृती म्हणता. म्हणजे या सर्व गोष्टींपैकी कोणतीही गोष्ट बंद पडत नाही, मग त्याग केला तो कशाचा? म्हणून प्राकृतिक गुणांनी युक्त झालेल्या पुरुषाला कर्मत्याग करता येत नाही. ते पुढे म्हणतात, का उचलिले वायुवशे चाले शुष्क पत्र जैसे, निचेष्ट आकाशे परिभ्रमे, तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे, निष्कर्म्युही व्यापारे निरंतरे. म्हणजे ज्याप्रमाणे वाऱ्याच्या माऱ्यात सापडलेलं वाळलेलं पान वाऱ्याच्या गतीनुसार वेगानं खालीवर भ्रमण करतं, त्याप्रमाणे कर्माधीत अवस्थेत राहणाऱ्या पुरुषाच्या हातून देखील प्रकृतीच्या स्वाभाविक गुणांमुळं कर्म घडतच राहतात. मित्रांनो, हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया. नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. चला तर मित्रांनो, पुन्हा लवकरच भेटूया. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी.
तोपर्यंत जय श्रीकृष्ण.